आज नवरात्रीचा 9वा दिवस म्हणजेच देवीचे 9वे रूप सिद्धिदात्री देवी। आयुष्य चांगले जगण्यासाठी जे जे उत्तम आहे ते प्राप्त करण्यासाठी या देवीची आराधना केली जाते। प्रावीण्य आणि मुक्ती या देणग्या सिद्धिदात्रीने दिल्या आहे। नमस्कार, सिद्धीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 23 ऑक्टोबर 2023 वार सोमवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथे कोणीही नाही। प्रत्येक जण आपलं नशीब आणि स्वतःचं वास्तव घडवण्यात गुंतला आहे। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातल्या ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। गडगडेश्वर प्रभागात स्वच्छतावर येथील नागरिक कमालीचे त्रस्त झालेले दिसून येत आहे। कंत्राटदाराचे होत असलेले दुर्लक्ष पाहून आता कंत्राटदाराचा कंत्राट रद्द करण्याची मागणी घेऊन प्रभागात राहणारे प्रभाकर वाडसे यांनी चक्क लोटांगण आंदोलन केलेत। मनपा प्रवेशद्वारापर्यंत लोटांगण करून घोषणा देण्यात आल्या। या आंदोलनात शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पूर्ववत बसवण्यात यावा अशी ही मागणी करण्यात आली। मजुरांना पीएफ मजुरांना पीएफ मजुरांना पीएफ ईश्वरात नानाभाऊ साठेंचा पुतळा ईश्वरात नानाभाऊ साठेंचा पुतळा मजुरांना पीएफ मजुरांना पीएफ गडगडेश्वर प्रभागाचा ठेका रद्द 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 गडगडेश्वर परिसरातला ठेका रद्द झालाच पाहिजे। गडगडेश्वर परिसरातला ठेका रद्द झालाच पाहिजे। परिसरातला ठेका रद्द झालाच पाहिजे। गडगडेश्वर 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 परिसरातला ठेका रद्द झालाच पाहिजे। अण्णाभाऊ साठेचा पुतळा बसलाच पाहिजे। गडगडेश्वर परिसरातला ठेका रद्द झालाच पाहिजे।
परिसरातला ठेका रद्द झालाच पाहिजे. गणगणेश्वर परिसरातला ठेका रद्द झालाच पाहिजे. अण्णाभाऊ साठेचा पुतळा बसलाच पाहिजे. गणगणेश्वर परिसरातला ठेका रद्द झालाच ठेका रद्द झालाच पाहिजे. गणगणेश्वर परमाचा ठेका रद्द झालाच पाहिजे. गणगणेश्वर परमाचा ठेका रद्द झालाच पाहिजे. मजुरांना पीएफ मिळालाच पाहिजे. मजुरांना पीएफ मिळालाच पाहिजे. मजुरांना पीएफ मिळालाच पाहिजे. मजुरांना पीएफ मिळालाच पाहिजे. ईश्वरात नानाभाऊ साठेंचा पुतळा ईश्वरात नानाभाऊ साठेंचा पुतळा मजुरांना पीएफ मिळालाच पाहिजे. मजुरांना पीएफ मिळालाच पाहिजे. गणगणेश्वर प्रभागाचा ठेका रद्द झालाच 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 पाहिजे. गणगणेश्वर प्रभागाचा ठेका रद्द गणगणेश्वर परिसरातला ठेका रद्द झालाच पाहिजे. गणगणेश्वर परिसरातला ठेका रद्द झालाच पाहिजे. प्रभागामध्ये तिथं 4 भाजपचे नगरसेवक आहे. तिथला जो ठेका आहे त्यांचा मिली भगत ठेकेदारांनी नगरसेवक मिळून 5 वर्ष त्यांची साफसफाई विकास केला नाही त्या भागामध्ये. आज तिथली परिस्थिती तुम्ही बघितली स्वतः प्रत्यक्षात तुम्ही तिथली परिस्थिती बघितली तर नाल्यांमध्ये किडे पडलेले आहे, डुकरं सडलेले आहे, खूप मोठ्या प्रमाणात वास आहे, कुत्र्यांचा वास आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या स्लम एरियातल्या लोकांनी काय करावं, कोणाला न्याय मागावा म्हणून आज रस्त्यावर येऊन लोटांगण आंदोलन त्या भागातून एक कार्यकर्ता म्हणून मी प्रभाकर वारशे लोकांच्या जातीच्या प्रश्नासाठी मी हे आंदोलन करतो आहे. म्हणून त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि जो ठेकेदार आहे तो ठेकेदार दाटटपट करून तिथल्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते. म्हणून आम्ही तशा गोष्टीला बळी पडणार नाही. आमचं प्राण गेलं तरी चालेल, आम्ही हक्का न्यायासाठी लढत राहू मरेपर्यंत. जोपर्यंत आमचं आयुष्य आहे तोपर्यंत त्या भागातल्या नगरातल्या लोकांसाठी लढत राहू इतकंच बोलतो. आणि अण्णाभाऊ साठेंचा पुतळा अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्याचा मार्ग ह्या आयुक्त काढत नाही. त्याला आयुक्त महानगरपालिका दोषी आहे. महानगरपालिकेनेच तो पुतळा बसवलेला आहे. महानगरपालिकेचीच ते संपत्ती आहे. परंतु हायकोर्टामध्ये आजपर्यंत महानगरपालिकेचा जो वकील आहे तो हेरिंग करत नाही. कुठेही तरी थोडी दबलेला आहे. त्या वकिलावर कारवाई आणि आयुक्तावर कारवाई झाली पाहिजे अशी वातावरण समाजाच्या वतीनं मागणी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तिथला जो मजूर वर्ग आहे त्या मजूर वर्गाचं जो शोषण होतं आहे त्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, त्याला पीएफ मिळाला पाहिजे अशी प्रामाणिक त्या ज्यांचं रक्त जाळल्या चाललं जे काम करते, कष्ट कमाळ करते तिथला ठेकेदार त्याचं पीएफ काढत नाही. म्हणून त्याचा पीएफसुद्धा त्या मजुराचा भेटला पाहिजे हे सुद्धा आमची मागणी आहे. काही भागातल्या लोकांना पाणी मिळत नाही. आनंदनगर परिसरामध्ये त्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे. पाण्याचे हापशा बंद आहे, हापशा सुरू झाल्या पाहिजे. अशा दैनंदिन मागण्या या पूर्ण महानगरपालिकेने करावं आमची हेच विनंती आहे. पण इतकं बोलतो माझी सत्ता संपली. नवदुर्ग उत्सवाच्या अष्टमीला महाराणा प्रताप चौक येथील वीर प्रताप नवदुर्गा महोत्सव मंडळ वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या महाआरतीमध्ये 51 आरतीचे थाल व 31 वातींचा दिवा, ढोल, झांज पथकचा समावेश होता. रविवारी रात्री आयोजित महाआरतीला राणा दाम्पत्यासह शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अमरावती ग्रामीण पोलीस अप्पर अधीक्षक शशिकांत सातवसह अनेक मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. अष्टमीला ढोल पथकांनी उत्कृष्ट संचलन करून मानवंदना दिली. महाआरतीनंतर भाविकांना साबुदाणा खिचडीसह मेवा प्रसाद वाटप करण्यात आला. अमरावती शहरातील महाराणा प्रताप चौकात असलेल्या वीर प्रताप नवदुर्गा महोत्सव मंडळ यावर्षी या मंडळाचे 53वे वर्ष साजरे करीत असून अनेक वर्षापासून मंडळ पदाधिकाऱ्यांनी सुंदर देखावे सादर करून सुंदर धार्मिक सामाजिक संदेश दिला आहे. येथे नवरात्र उत्सव दरम्यान जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून देवीची महाआरती केली होती. रविवारी अष्टमीच्या दिवशी मंडळ वतीने या ठिकाणी महाआरतीचे आयोजन केले होते. रात्री 8 वाजता खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, आरपीआयचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई, सकाळ समूहाचे संपादक राहुल गडपाले,
प्राध्यापक डॉक्टर विजयकुमार भांगडिया यांच्यासह अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन देवीची पूजा अर्चना करून महाआरती करण्यात आली. तत्पूर्वी मंडळ पदाधिकारी वतीने सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. मैं नवनीत राणे जी से निवेदन करूंगा कि वे मैं 2 मिनट पहले स्वागत का उत्सव अध्यक्ष वैभव राणा का स्वागत करेंगे. मंडल प्रमुख महेंद्र जी चोपड़ा नवनीत जी राणा का स्वागत करेंगे. मंडल के सभी सदस्यों के द्वारा माननीय खासदार नवनीत जी राणा का स्वागत किया जा रहा है. नवनीत जी राणा आज से 13 वर्ष पूर्व यहाँ पर हमारे इसी मंडल में पहली बार आई थी और तब मैंने कहा कि माननीय नवनीत राणा नहीं थी, नवनीत कौर थी. डॉक्टर साहब का स्वागत उत्सव अध्यक्ष प्रशांत जी देशपांडे करेंगे. आज हमारे सामने यहाँ पर वो मुंबई की लड़की एक खासदार के रूप में यहाँ पर हमारे सामने दिख रही है. मैं एक बार बात बता दूं कि उस समय भी मैं मिला था, बहुत मासूम सी उस समय हमारी नवनीत कौर थी. आज एक शेरनी के रूप में आपके सामने यहाँ मौजूद है. माता के दरबार में उस समय हमने यहाँ विनती की थी कि यह यहीं स्थायी हो जाए और माता ने हमारी सुनी और यहीं पे स्थायी हो गई और शेरनी के रूप में अमरावती में यह प्रस्तुत है. मैं उसी शेरनी से कहूंगा कि मार्गदर्शन के रूप में, शुभेच्छा के रूप में 2 शब्द कहें. अम्बे मात की सभी भक्तों से हाथ ऊपर करके एक बार जोरदार माता का नारा हो अपने सभी के इसमें. अम्बे मात की. वीर प्रताप मंडल बहुत पुराना 53 इयर्स 53 वर्ष हो गए इस मंडल को और मुझे लगता है एक सबसे जूने वाला मंडल और तीसरी पीढ़ी आज ये मंडल के लिए सेवा दे रही है. एक बार जितने भी भक्तगण हैं, ये मंडल के जितने भी लोग सेवा दे रहे हैं, अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव और जितने भी खुद से अपनी इच्छा से यहाँ पर सेवा दे रहे हैं, सभी भक्तों ने एक बार इनकी जोरदार तालियां मार के इनका स्वागत और अभिनंदन हम सबने करना चाहिए. प्रशांत भाऊ, आपलंही अभिनंदन. खूप सुंदर. आमचे बजरंगबली यावेळी माताच्या दरबारात तुम्ही आणलं त्याच्यासाठी तुमचं धन्यवाद. आणि माताचे चरणात, माता के चरणों में मैं इतना ही प्रार्थना करूंगी, जितने भी भक्त हैं, सिर्फ एक ही चीज मैं आप लोगों से कहूंगी, गम तो हर किसी की जिंदगी में, पर खुश रहना ये हम पे हमारे भगवान ने छोड़ा है. भगवान यही कहते हैं, करोगे वो जो तुम चाहते हो, होगा वही जो मैं चाहता हूँ. तो करो वही जो मैं चाहता हूँ, होगा वही जो तुम चाहते हैं. तो इसी चीज के लिए मैं देवी के चरणों में इतनी प्रार्थना करूंगी, सभी की जिंदगी में पैसा आएगा चले जाएगा, पैसा कभी किसी के पास रुकता नहीं है, पर पैसे से ज्यादा महत्व जिंदगी में एक ही चीज का रखता है, आपके विचार, आपका स्वभाव, आप किस तरीके से लोगों के साथ में रहते हो, किस तरीके से लोगों के दिल में बसते हो. मैंने एक बहुत अच्छा कहा कि किसी ने मुझे कहा नवनीत राणा सभी के दिलों में छाई है, दिलों में बस गई है. मैंने कहा कि दिल को दिमाग नहीं था, दिल में रहने वाला राजकीय व्यक्ति नहीं था, और शायद मेरा स्वभाव ऐसा है कि दिल को अगर दिमाग
दिमाग होता तो नवनीत जरूर हार जाती। दिल में तो सिर्फ भावना है, इसलिए नवनीत राणा उस दिल में बस गई और नवनीत राणा इस अमरावती की बहू भी बन गई। और इसी अमरावती ने उस नवनीत कौर को नवनीत राणा के बाद इस जिले की एज ए मेंबर ऑफ पार्लियामेंट भी बनाया। तो मुझे लगता है अमरावती हमारे बहुत बड़े राजकीय क्षेत्र हो या व्यापारी हो या एडवोकेट हो, हर क्षेत्र में हमारे जब बात होती तो हमारी अमरावती का बहुत नाम पूरे देश में लिया जाता है। मैं सिर्फ जितने भी भक्तगण हैं यहाँ पर सभी से इतना ही प्रार्थना करूंगी कि सिर्फ मुस्कुराना है जिंदगी में। जब भी दुख की बात करोगे किसी से, अगर किसी के सामने अपने आंसू दिखाओगे तो वो आंसू का सौदा जरूर करेगा। इसलिए जब भी आंसू दिखाना है सिर्फ भगवान के सामने दिखाना, बाकी जो भी आपके आजू बाजू होगा वो कोई ना कोई स्वार्थ से आपसे जुड़कर जरूर होगा। तो अगर आंसू निकालने हैं तो सिर्फ देवी के चरणों के सामने, उनकी आंखों के सामने, बाकी कोई भी आपके आंसू का मोल नहीं जानता। इसलिए सभी भक्तों को नवरात्रि की मैं दिल से बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ। अध्यक्ष को हमारे देशपांडे दादा, आपको भी तुम्हालाही आणि ज्या पद्धतीने या मंडळनी गेल्या 12-13 वर्षापासून मी दरवर्षी या मंडळामध्ये येते, कोणाचे निमंत्रणाची देवाच्या घरात गरज नसते। जेव्हा मी पायी येते तेव्हा मी देवीची फक्त भक्त म्हणून या मंडळाला भेट देते। पदासाठी पद घेऊन डोक्यावर घेत नाही आणि अजूनही आमचे पद आमच्या डोक्याच्या वर गेले नाहीये। आम्ही अजूनही जमिनीवर राहून आम लोकांसाठी काम करताय आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये जेही मनोकामना आहे देवीच्या मी प्रार्थना करते की ते सगळी गोष्टी देवी पूर्ण करावं आणि सगळ्यांच्या भविष्यात सुख समृद्धी यावं, एवढीच देवी चरणी प्रार्थना करते। आणि माझे सगळे जे लोक इथे उभे आहेत त्यांचे चरणी नमन करते आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेते। एवढंच बोलून माझ्या शब्दाला इथेच विराम करते। अंबे मात की, दुर्गा मात की। राजेंद्र भाऊ, आमचे गवई भाऊ इथे उपस्थित आहे आणि ज्यांनी नेहमी त्यांच्या परिवाराने मला आशीर्वाद दिला आहे, चंदू भाऊ, संजय भाऊ, आमचे महाराज आणि सगळे लोक, सगळ्यांचे नाव घेणं आता एवढं शक्य नाही होणार, पण जेवढे कार्य याच्याने इथे सेवा देते सगळ्यांचे मनापासून मी अभिनंदन करते। धन्यवाद। 2 मिनट डॉक्टर साहब, शुभकामनाएं। रवि भाव जी, भाभी जी, चंदू भाई साहब और हमारे भूषण जी के परम मित्र हमारे वकील प्रशांत देशपांडे जी, मैं आप सभी का शुक्रगुजार हूँ, खास करके चंदू भाऊ का भी और वकील साहब का भी, जिन्होंने मुझे आग्रह किया कि मैं यहाँ पे आ जाए। मैं अम्बे माता के चरणों में और दुर्गा माता के चरणों में यही प्रार्थना करूँगा कि आपके सभी अमरावती करके और अमरावती के बाहर के लिए सभी लोगों के दुख दर्द माता दूर करे। जय भीम, जय भारत। मैं आदरणीय आमदार रेहू राणा से निवेदन करूंगा कि कृपया 2 शब्द शुभकामनाओं के हमारे भक्तों को दे दें। अम्बा माता की, एकविरा माता की, दुर्गा माता की जय। मैं आज यहाँ पे दुर्गा माता के चरणों में प्रणाम करूंगा और वीर प्रताप मंडल के माध्यम से मुझे लगता है कि तीसरी चौथी पीढ़ी हो रही है कि ये मंडल आज़ादी के पहले से चल रहा है और हमारे जिन्होंने शुरुआत की, हमारे चोपड़ा परिवार, उनका दिल से धन्यवाद दूंगा कि आज जो परंपरा शुरू है और इस मंडल के अध्यक्ष जो हमेशा हर किसी के साथ खड़े रहते हैं, एडवोकेट प्रशांत देशपांडे साहब इस मंडल के अध्यक्ष हैं। उनको मैं बधाई दूंगा, प्रकाश चितलानी जी को बधाई दूंगा
हमारे चंदू भाई सिसोदिया यहाँ पे उपस्थित हैं, उसी तरह संजू भाई मुनत है, सिमेश श्राफ जी है, राजेश अग्रवाल जी हैं और सभी हमारे महाराज जी हैं यहाँ पे उपस्थित, मंडल के सभी कार्यकर्ता। मैं कुछ ज्यादा कुछ बोलूंगा नहीं, मैं इतना ही कहूंगा, नवरात्रि के दिन है, माता रानी सब पे कृपा दृष्टि रखे, सबके जीवन में जो 9 दिन में मांगा है सभी का पूरा करे, सभी के जीवन में खुशहाली लाए, यही माता रानी से प्रार्थना करूंगा। यहाँ हमारे आरपीआई के नेता राजेंद्र गवई साहब भी उपस्थित हैं, उनका भी यहाँ पे स्वागत करूंगा। और 16 दिसंबर को प्रदीप जी मिश्रा जी की कथा हनुमानगढ़ी, जहाँ पे छती तालाब रोड पे हनुमान जी की मूर्ति बैठ रही है 111 फुट की, वहीं पे प्रदीप मिश्रा जी का 16 दिसंबर को कथा होने वाली है और 15 तारीख को 1 लाख से भी ज्यादा महिलाओं के साथ कलश यात्रा निकलने वाली है। तो मैं सभी को वहाँ पे निमंत्रण दूंगा और आज वीर प्रताप मंडल का अभिनंदन इसलिए करूंगा कि बजरंग बली का यहाँ जो सीन किया है, आपको मालूम है बजरंग हनुमान चालीसा पढ़ने पे नवनीत राणा को 14 दिन जेल में रखा, मुझे रखा। मैं हमेशा कहता हूँ जो श्री राम भगवंता का नहीं है, श्री हनुमान जी का नहीं है, वो किसी काम का नहीं है। और आज वीर प्रताप मंडल ने दिखा दिया कि वो भावना कैसे अमरावती में आती है। सोचा भी नहीं होगा कि बजरंग बली का सीन करना है और ऑटोमेटिक बजरंग बली का यहाँ पे आर्ट ग्रुप हो गया। अमरावती के अंदर 111 फुट की बजरंग बली की मूर्ति की स्थापना हो रही है। मुझे लगता है कि ये सौभाग्य है अमरावती का कि आज प्रदीप जी मिश्रा जी की कथा भी वहाँ पे हो रही है। तो मैं ये भगवान की लीला है, भगवान की कृपा है और पवन पुत्र हनुमान जी के आशीर्वाद से, श्री राम भगवंत के आशीर्वाद से सभी के घर में सुख शांति रहे, यही प्रार्थना करूंगा और पूरे मंडल को ढेर सारी शुभकामनाएं दूंगा। और यहाँ पे प्रशांत भाई देशपांडे पूरा टाइम देते क्यों देते, उनको आशीर्वाद देना है, तो सभी को ढेर सारी शुभकामनाएं देते हुए दुर्गा माता की, जोर से हाथ ऊपर करना, सबका आशीर्वाद चाहिए ना दुर्गा माता का। दुर्गा माता की, अम्बा माता की, एक वीरा माता की। मंडल द्वारा माजी आमदार पाटिल साहब का स्वागत किया जा रहा है। मैं मंडल की ओर से बहुत बहुत उनका आभार व्यक्त करता हूं और शुभकामनाओं के 2 शब्द की अपेक्षा करता हूं। वीर राणा प्रताप चौक दुर्गा देवी उत्सव मंडल को मैं अपनी तरफ से यहाँ शिक्षा देता हूँ। चंद्र भाऊ ने यहाँ आमंत्रित किया है, इसलिए मैं उनका आभारी हूँ। इस वक्त पे मैं ज़्यादा कुछ बोलूँगा नहीं, लेकिन आपने बुलाया इसलिए मैं आपका आभार व्यक्त करके 2 शब्द समाप्त करूँ। अष्टमीच्या महाआरतीला ढोल झांज पथक, 51 आरती ताटसह 31 वातीचा भव्य दिवा आकर्षक राहिलेत। ढोल पथकाने सुंदर संचलन करून मानवंदना दिली। यासोबतच मंडळ वतीने आयोजित केलेल्या साबुदाणा खिचडी, भगर, सुका मेवा या प्रसाद वितरणाचा मान्यवरांच्या शुभहस्ते शुभारंभ करून भाविकांना देण्यात आला। यावेळी मंडळ वतीने साकारण्यात आलेल्या सुलसा हनुमान प्रसंग सह अष्टक हनुमानाची मनमोहक झाकीचा सुद्धा सर्व मान्यवरांनी अवलोकन करून मंडळाच्या धार्मिक सांस्कृतिक कार्याची प्रशंसा केली। यावेळी महोत्सव मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश चितलांगे, मंडळ उत्सव अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, स्वागताध्यक्ष राजेश अग्रवाल, मंडळ प्रमुख महेंद्र चोपड़ा, सचिव सुरेश रणछोड़दास शर्मा, मंडळ संरक्षक डॉक्टर चंदू सोजतिया, उपाध्यक्ष विनोद डागा, विनय शर्मा, संजय मुनोत, महेश बजाज, संजय उपाध्याय, कोषाध्यक्ष राजेंद्र जैन, संजय चोपड़ा, सहसचिव सागर चांडक, विक्की पणिया, नुकुल डाबी, गौरीशंकर हेडा, रसिकभाई जोशी, अविनाश पाटील, राजेश साहू, दीपक फिंसरा, विशाल राठी, मुरलीधर डोबा, प्रफुल्ल दवे, गिरीश बजाज, जुगल दवे, श्याम वर्मा, अशोक अंदुरे, संजय जैन, ॲडव्होकेट सुमित शर्मा, महेश शर्मा, गोपाल महाराज उपाध्याय, पंडित वसंत दवे, जुगल किशोर पटेल यासह मंडळ पदाधिकारी आणि शेकडो भाविक उपस्थित होते। 2 दिवसापूर्वी राज्य सरकारने मान्यता असलेल्या दारू विक्रीवर 10% वॅट लावल्याने वाईन विक्रेत्यात असंतोष पसरला आहे। या आदेशाने 20,000 वाईन बार मालक संकटात येणार असून FAL वर वॅट लावणे व इतरांना वॅट न लावणे चुकीचे आहे
असे झाल्यास अनधिकृत दारू विकल्या जाईल असे स्पष्ट करून राज्य सरकारने व्हॅट रद्द करण्यात यावी अशी मागणी नितीन मोहोड यांनी केली आहे. व्हॅट लावणे म्हणजे सरकारचे उत्पन्न वाढेल हे चुकीचे आहे असे सुद्धा आयोजित पत्रकार परिषदेत नितीन मोहोड यांनी स्पष्ट केले. माझे तर डोळे मोठे आहेत, तुमचे काय माझ्यापेक्षा मोठे नाही का? माझे डोळे मोठे आहेत, कबूल आहे, पण तुमचे पण मोठे आहेत ना. अभी मैं उनके खिलाफ इसके लिए नहीं बोल सकता, वो मेरे एक तो मेंबर, और जो है वो लाइसेंस नहीं है उसका. नहीं पॉप का है, वो पॉप के लिए भी लाइसेंस लगता है बस. पॉप के लिए लाइसेंस लगता है, लेकिन पॉप की संस्कृति है कि भाई ठीक है ना, बार तो आप भी चला रहे, पीने के लिए मना ही नहीं है, कि पीने के अलावा जो बाकी सब कुछ चल रहा है. हाँ, तो आपके भरोसे चल रहे हैं. हमारे भरोसे चल रहा है. आप 100%. आप मैंने तो कभी पेपर में पढ़ा है कि वो सब उसमें है. और जो पब है, wherever dancing other activities, because it is called public place for entertainment. पहले क्या था, पीपी का जो लाइसेंस था, इट वॉज इशूड बाय पुलिस, वो बाद में फडणवीस साहब ने बंद कर दिया. लेकिन उसमें से ये बाहर नहीं है, जैसे डांस बार है या ऑर्केस्ट्रा है या पॉप है, तो उसके लिए यू हैव टू टेक परमिशन फॉर पुलिस. पुलिस को देनी पड़ती है, लेकिन फिर वो कंडीशंस है उसका फुलफिल करने के बाद में ही देनी पड़ती है. तो उन्होंने अप्लाई करना चाहिए पुलिस कमिश्नर को. पुलिस कमिश्नर हैज़ गॉट पावर वेदर टू रिजेक्ट और वेदर टू एक्सेप्ट परमिट. अगर उसने वहाँ से अगर रिजेक्ट करते हैं तो होम डिपार्टमेंट देते हैं. प्रॉब्लम में क्या है कि वहाँ पुलिस वाले को पैसे खिलाते हैं, काय के लिए, रिजेक्ट करो. हमारा एप्लीकेशन इमीडिएटली वहाँ रिजेक्ट 8 दिन के अंदर रिजेक्ट करने के भी पैसे, रिजेक्ट करने के भी पैसे. आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलं आणि आता आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली की 2 दिवसाआधी महाराष्ट्र सरकारने एक GR काढला आणि त्या GR प्रमाणे आमचा FL3 म्हणजे परमिट रूम किंवा बार याच्यावर त्यांनी 10% व्हॅट लावला, जो आधी 5% होता. ह्याच्यामुळे आमच्या बार मालकांचं पूर्ण कंबरडं मोडणार आहे. आणि इलिगली ढाब्यावर जी आता दारू विकल्या जाते, लोकांना परवडत नाही म्हणून आमचं म्हणणं असं आहे की सरकारने आम्हावरच करावं. FL3वाल्यांवरच करा. FL2वाल्यांवर वाईन शॉपचं मार्जिन 7% आहे आता, आणि त्याच्यातून आम्हालाही 7% मिळतात. आणि आम्हाला आमच्या त्या 7% म्हणून तुम्ही जर 10% व्हॅट घेणार असाल तर आम्ही ते 3% आणायचे कुठून. आणि लोकांना गिरायकाला आम्ही जर उद्या वाढवले, तुम्ही आम्हाला वाढवलं तर आम्ही वाढवणार. तर वाढवल्यानंतर गिरायकाने तेवढे पैसे द्यायला पाहिजे. आमचा माल वाढलेला दिसला, आमचा भाव वाढलेला दिसला की गिराईक अजून ढाब्याकडे पडेल. म्हणून आमचं सरकारला मागणं आहे की तुम्ही एक तर आमचा हा व्हॅट काढून टाका, किंवा जर घ्यायचं असेल जसं मद्याचे जे कारखाने आहेत त्या कारखान्यातून जेव्हा माल निघतो तेव्हा 300% तुम्ही घेतात ना ऑलरेडी GST म्हणून, तर तुम्ही 1% जास्त घ्या, मग तो आम्ही भरू ना. पण आम्हाला तर मग एक डिपार्टमेंट तुमचं ऑटोमॅटिकली कमी होऊन जाईल. व्हॅट डिपार्टमेंटचं काही कामच नाही राहणार. आणि आम्हाला पण हिशोब द्यायला द्या, त्याला द्या, तोही राहणार नाही. आणि 1% आल्यानंतर वाईन शॉपलाही तो लागेल. आणि सरकारचं उत्पन्न आत्ताच एका याचा सर्वे झाला, 0.05% जरी तुम्ही पहिल्या पार्टवर जर 0.05 जरी वाढवला ना तरी 700 कोटी रुपयाचं उत्पन्न सरकारचं वाढणार आहे, जे 5% फक्त 300 कोटीचं वाढ. आणि आमच्या धंद्यावर किती लोक अवलंबून आहेत तुम्ही बघा. वेटरपासून तर सप्लायर, किराणा सप्लायर, भाजी सप्लायर, पानपट्टीवाला, भांडी घासणारे बाया, फिनाईल, पापडवाले, हे ते सर्व सेल्समन हे आमच्या धंद्यावर अवलंबून आहे. आज 20,000 बार आमच्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. 20,000चे जर 50 जरी ॲव्हरेज पकडले, कोणाकडे 150 कामगार असतात तर कोणाकडे 20 असतात. तर तुम्ही जर एवढा तुम्ही व्हॉल्यूम बघा, किती लोकांना रोजगार याच्यावर आहे. तुम्ही हा धंदा बंद होईल असं नाही. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र.
महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडण्यासंबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येते की सध्याच्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे. तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही. मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल. तसेच जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा. कलम 91 गुरास कोंडवाड्यात घालणे. कलम 92 हक्क सांगितलेले गुरे स्वाधीन करणे. कलम 93 हक्क न सांगितलेले गुराढोरांची विक्री. कलम 99 सडकेसंबंधीचे नियम न पाळणे. कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे. कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे. अन्वये पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही. पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावर सोडण्यात येणार नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वये पशुपालनासंबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल. तथा कलम 376 अन्वये तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालन यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकान्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. आयुक्त महानगरपालिका अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. नवरात्र उत्सवात अमरावती जिल्ह्यात अनेक मंडळांनी अनेक सुंदर देखावे सादर केले असून अनेकांनी सुंदर सामाजिक संदेश दिला. तर नांदगाव पेठ येथील शिफीनाथ बुवा नवदुर्गोत्सव मंडळाने मात्र आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केलेल्या कार्याची थेट माहितीचा देखावा सादर केला असून छान संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न केला आहे. या देखाव्यात आमदार ठाकूर यांनी राबवलेल्या अनेक योजना देखाव्यातून सादर केल्या आहे. आमदार ठाकूर या महिला व बालविकास मंत्री असताना त्यांनी याच योजनेच्या माध्यमातून राबवलेल्या योजनांचा थेट देखावा या दुर्गोत्सव मंडळाने सादर केला आहे. पाहूया शिफीनाथ बुवा नवदुर्गोत्सव मंडळाने सादर केलेला आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या आरोग्याची वारी आपल्या दारीचा उपक्रम देखावा. नवरात्र उत्सवात अनेक दुर्गोत्सव मंडळ अनेक झाकी आणि सुंदर देखावे सादर करीत असतात. मात्र अमरावती शहरातील नांदगाव पेठ येथील शिफीनाथ बुवा नवदुर्गा उत्सव मंडळाने आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केलेल्या कार्याची थेट माहिती आणि अनेक योजना सादर केलेल्या देखाव्यातून सादर केल्या आहे. आमदार ठाकूर या महिला व बालविकास मंत्री असताना त्यांनी याच योजनेच्या माध्यमातून राबवलेल्या योजनांचा थेट देखावा या दुर्गोत्सव मंडळाने सादर केला आहे. आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या आरोग्याची वारी आली आपल्या दारी उपक्रमाचा देखावा सादर करून याच उपक्रमातून आतापर्यंत 131 गावांमध्ये 80,000 पेक्षा जास्त लोकांना लाभ मिळाला आहे. मोफत औषध उपचार लाभ. श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था मोजरी तालुका तिवसा जिल्हा अमरावती यांच्या वतीने आरोग्याची वारी आली आपल्या दारी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या संकल्पनेतून 131 गावांमध्ये वैद्यकीय सेवा सुरू केली आहे. ही दिवसांगणिक प्रत्येक गावात सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. या उपक्रमादरम्यान गावागावांमध्ये फिरता दवाखाना जातो व तो गरीब गरजू लोकांना मोफत तपासणी व औषधी उपचार सेवा पुरवतो. यात अमरावती तालुक्यातील 30 गावे, मोर्शी तालुक्यातील 25 गावे, तिवसा तालुक्यातील 46 गावे, भातकुली तालुक्यातील 30 गावांचा समावेश असून आरोग्यवारीतून 85,000 पेक्षा जास्त रुग्णांना मोफत तपासणी व औषधी उपचार सेवा पुरवण्यात आली आहे. शिफीनाथ बुवा नवदुर्गा उत्सव मंडळ यावलापुरा नांदगाव पेठ येथील दुसऱ्या क्रमांकाचे मंडळ असून गेल्या 25 वर्षापासून येथे नवदुर्गा उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी मंडळातर्फे सामाजिक संदेश देण्यासाठी काहीतरी करण्यात येत असते. यावर्षी आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या कामाची माहिती देखाव्यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी व त्यांचा लाभ प्रत्येक तळागाळातील गरजूंना मिळावा या उद्देशाने हा देखावा तयार करण्यात आल्याचे शिफीनाथ बुवा नवदुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या पापड वाढोणा नजीक असलेल्या लहानशे खेडे हिवरा मुरादे येथे गावाबाहेर वास्तव्यास असलेले खडसे कुटुंबातील सर्व सदस्य मिळून अनेक वर्षापासून सिंधी या झाडाच्या पानापासून फळे तयार करण्याचा व्यवसाय करीत आहेत. झाडू, फळा, केरसुनी अशी विविध नावे असलेल्या विदर्भात फळा म्हणून वापरण्यात आलेल्या या फळ्यांना लक्ष्मी स्वरूपात मानण्यात येते. प्रत्येक घरात हा फळा अथवा झाडू ठेवलेला आढळून येतो. घराच्या स्वच्छतेसाठी झाडूचा वापर केला जातो. शिवाय त्याची लक्ष्मी म्हणून ही पूजाही केली जाते. घरातील घाण बाहेर काढल्याने लक्ष्मीचा गृहप्रवेश होतो अशी धारणा आहे. झाडूच्या रचनेनुसार एक महत्त्वपूर्ण संदेश मिळतोय. तोच संदेश संत गाडगेबाबांनी सुद्धा दिला होता. विदर्भात सिंधी झाडाच्या पानापासून झाडू बनवला जातो. तो एकत्रपणे घट्ट बांधलेला असतो. झाडूची घट्ट गाठ एकात्मतेचे महत्त्व दर्शवते. कृत्रिम झाडूपेक्षा बांधलेल्या नैसर्गिक झाडूला विशेष पसंती दिली जाते. या नैसर्गिकरित्या झाडू तयार करून विक्रीच्या व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिवरा मुरादे येथील खडसे कुटुंबातील प्रमुख रामाजी खंडारे यांनी झाडू तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मीपूजनात लक्ष्मीचा मान असलेल्या फळा अर्थातच झाडू हे किती मेहनतीनं तयार केले जाते आणि हे तयार करण्याचं काम येथील व्यक्ती करत आहे, त्यांचं सर्व कुटुंब करीत आहे. काका नाव काय आपलं? रामाजी झिमन खंडारे. ते कुठं राहता आपण? हिवरा मुरादे. आपण जे हे झाडू तयार करताय, फळे तयार करता, कशापासून करता आणि याची पूर्ण प्रोसिजर म्हणजे कशी करण्याची पद्धत कशी असते ते सांगाल? आम्ही एक दिवस बनात जातो, पाना कापतो, पाना कापून एक दिवस वाव घालतो, वाळल्यानंतर त्याला फोडतो, त्याला चिरतो, त्याला बारीक करतो, त्याची मुठ्ठी तयार करतो, मुठ्ठी केल्यावर त्याचा फळा बांधतो, असा पूर्ण एक हप्ता लागतो. अच्छा, हे तुमच्या हाताला लागलेले दिसते, इथं जखम दिसते, हे सुद्धा हे काम करतानाच लागले असे? काम करतानाच. अच्छा. म्हणजे मग आता जेवढी मेहनत करता तुम्हाला समजा जे काही मेहनत करावी लागते त्याच्या हिशोबाने आपल्याला काय पैसे अपेक्षित असतात? एका फळ्याचे किती पैसे अपेक्षित असतात? एका फळ्याचे पैसे भरतात आपले 30 रुपये 25 रुपये मिळतात. आपल्यासोबत आपला मुलगा आहे, त्याचं नाव काय आपलं? श्याम. आपणही हे काम करत आहात. आता आपलं शिक्षण वगैरे काय झालं? माझं 12 झालं. 12 झालेलं आहे. 12 झालेलं आहे आणि शिक्षण करत आहे. सोबत त्यांच्या पत्नी आहेत, काकू बसलेल्या आहेत. काका किती पिढ्या झाली आपलं, किती दिवसापासून आपला व्यवसाय? कमीत कमी मला झाले 30-35 वर्ष झाले. 35 वर्षापासून. आता याला मागणी कुठून कुठं असते? म्हणजे आपण जर इथं तयार केले तर कुठं कुठं विकायला येतात? अमरावतीला. खेडेगाव आहे. अमरावती आणि ग्रामीण भागात. याच्या व्यतिरिक्त आपला काय म्हणजे व्यवसाय काय उदरनिर्वाह कशा होता अजून आपला? आपलं काय आता फळी खायचे, आपलं काय असं ते करायचं. या व्यवसायाकरिता आपल्याला काही शासनाकडून काही मदत मिळते का? किंवा अजून नाही मिळाली. आपण काही मागणी केलेली आहे का? नाही काहीच नाही. आपण मागणी केली नाही? अजून काही 1 रुपया मिळाला नाही, काहीच नाही मिळाला. काम करणे आणि पोट भरणे. अचलपूर व चिखलदरा तहसील अंतर्गत येणाऱ्या परिसरात मुरुम व इतर गौण खजिनांचे अवैध उत्खनन केली जात असल्याची तक्रार रघुनाथ लोखंडे यांनी प्रशासनाकडे केली आहे. येथे ट्रक मालकाकडे चांदूर रेल्वेची रॉयल्टी असताना त्याच एका रॉयल्टीच्या नावाने चक्क 4 ते 5 फेऱ्या मारून शासनाचा महसूल लुटण्याचा प्रकार सुरू असून तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी लोखंडे यांनी केली आहे. मला जर रेडी हे नाही केलं तर मी ते आत्महत्या करणार आहे. 3 दिवसात मी आत्महत्या करेन. सगळ्या फॅमिलीचे करायचे नाव टाका, सोनू मोहल्ल्याचे और उदयराजांचे. 3 दिवसात जर मला न्याय नाही भेटला नाही तर मी आत्महत्या करणार. मग त्याच्याशिवाय काही चारा नाही आहे. मग ॲक्सिडेंट झाला तेव्हापासून मी याने 1 वर्षापासून मी घरी आहे. मग खावाचे येले लागलेले आहे. लोकांचे कर्ज देणं आहे. मला गाड्या बनवले, हे केलं, टायर टाकले नवे, हे टाकलं. और मला आजपर्यंत याने हे केलं नाही. और लोकांचे 4000 रुपये महिना घेऊन राहिले. मी पैसे दिले म्हणून मी गाडी पकडली आहे ना. म्हणून मी हे झालं तर मी फॅमिलीसहित मी आत्महत्या करणार आहे. कायच्या नावानं मी हे करणार आहे. 20-25 दिवस झाले गाडी. 20-25 दिवसपासून गाडी उभी आहे. मग एका गाडीच्या मलेर मायबाईंच्या शिवाय दिलं डायरेक्ट आहे ना. एका गाडीच्या भरोश्यावर एका गाडीच्या भरोश्यावर माझं जीवन आहे. लोखंडे यांना फसवण्याची धमकी दिली जात आहे अशी तक्रार सुद्धा लेखी निवेदनात केली आहे. कारवाई केली नाही तर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला.
विदर्भातील अनेक ठिकाणी विविध समाजामध्ये कार्याने समाजसेवी जवंजाड यांनी आपला अभिचिंतक सोहळा साजरा केला. गोरगरीब, अपंग, अनाथ, बेघर परिवार आधार देणे हा उद्देश मनामध्ये ठेवून जीवन आधार संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून विदर्भातील अनेक ठिकाणी रुग्णांचे मोफत ऑपरेशन, रक्तदान, मोफत ॲम्ब्युलन्स सेवा, म्हाताऱ्यांना काठी, अनाथ मुलांचे शिक्षण व त्यांना दत्तक घेऊन त्यांना आधार देणे, अपंग व्यक्तीला सायकल वाटप, निराधारला घर बांधून देणे, आत्महत्याग्रस्तांना, शेतकरी कुटुंबाला आधार देणे असे अनेक उपक्रम आतापर्यंत जीवन जवंजाड यांनी जीवन आधार संस्थे माध्यमातून राबवण्यात आले. त्यानिमित्ताने त्यांनी केक न कापता विदर्भातील चांदूर बाजार येथील माधान या ठिकाणी विधवा माता भगिनीला साडी वाटप, रक्तदान, नागरवाडी येथे अनाथ मुलांना जेवण व साहित्य वाटप, जरूर येथे मोफत आरोग्य शिबिर, अमरावती येथे वृद्धाश्रम येथे फळ वाटप व जेवण, तिवसा येथे विधवा माताला साडी वाटप, नागपूर येथे रक्तदान व आरोग्य शिबिर, गडचिरोली येथे रक्तदान असे विविध सेवाभावी उपक्रम राबवून समाजामध्ये एक आदर्श ठेवून आपला अभिचिंतक सोहळा साजरा केला. प्रत्येकाने एकमेकाला मदत केल्याने कोणाला आधार मिळेल त्याकरिता सामाजिक कार्याद्वारे समाजातील सर्व नागरिकांनी एकत्र यावे, तसेच परिसरातील रुग्णाला रक्त मिळण्यास अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्वात जास्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. त्यातून कुणाचा तरी जीव वाचवला जाऊ शकतो. अनेकदा तातडीने रक्ताची गरज निर्माण होणे तेव्हा रक्तपुरवठा करताना, ब्लड उपलब्ध करताना रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाक होते. हा उद्देश मनामध्ये ठेवून जीवन आधार मित्र परिवार यांनी विदर्भातील माधान ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष यांचा वाढदिवस सेवा कार्य करून साजरा केला व नागरवाडी येथे अनाथ मुलांना जेवण व साहित्य देऊन समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित बापूसाहेब देशमुख, संचालक गाडगेबाबा आश्रम नागरवाडी, तहसीलदार गीतांजली गरळ, सुवर्णा सवडे, अध्यक्ष दक्षत समिती पोलीस स्टेशन चांदूर बाजार, सरपंच मंदा पावडे, अंजली गाडगे, शीला गोरले, जानवी इंगडे, गणेश पाटील, फिल्म निर्माता डॉक्टर शिंगणे, डॉक्टर अश्विन रडके, अजय ठाकरे, राजेश गाडगे, गजानन पिसे, पोलीस पाटील, साहेबराव मोहळ, रमेशराव जवंजाळ, पवन पन्नासे, निखिल सातपुडे, आनंद महाजन, पत्रकार सुयोग गोरले आदी मान्यवर, विधवा माता भगिनी, नागरिक व चिमुकले मुले उपस्थित होते. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता स्टुडिओ चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GT/73 फास्टवे 256 सिटी केबल चॅनल 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच तुमचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.